नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेले भाविक पहाटेच्या शांत वातावरणात मंदिर परिसरात दाखल होत असून दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात एकीकडे भाविक भगवान शिवांचे दर्शन घेत आहेत, तर दुसरीकडे मंदिरातील पुजारी विधिवत पूजा अर्चा आणि अभिषेकाचे धार्मिक विधी करताना दिसत आहेत. भगवान त्र्यंबकेश्वरांच्या पवित्र पिंडीवर जल अर्पण करून भाविकांसाठी श्रद्धेने अभिषेक केला जात आहे. मंत्रोच्चार, घंटानाद आणि हर हर महादेवच्या जयघोषामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. पहाटेच्या या प्रसन्न वातावरणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि समाधान पाहायला मिळत आहे. श्रावणातील या पवित्र काळात त्र्यंबकेश्वर नगरीत शिवभक्तीचा हा उत्साह आणि भक्तांचा हा ओघ पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या चरणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत. हर हर महादेव. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि इथे लाखोच्या मोठ्या प्रमाणात आलेली ती. मी महादेव भक्त असल्यामुळे श्रावणच्या पहिल्या सोमवारी आलो आणि आज बघितलं भक्तांमध्ये किती आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. खरंच सगळ्या जनतेला आवाहन करतो, आपणही या श्रावणच्या महिन्यामध्ये महादेवाचं दर्शन घ्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आज खूप सुंदर या ट्रस्टचं, इथल्या पोलीस प्रशासनाचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं खूप सुंदर नियोजन आहे. म्हणजे कोणत्याही भाविकाला असा त्रास होण्यास केलेला. त्यामुळे मी या ट्रस्टचं, पोलीस प्रशासन, तहसीलदार सगळ्यांचे आभार मानतो. मी सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेल्या सर्व शिवभक्तांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सहर्ष स्वागत. त्र्यंबकेश्वर मध्ये 50,000च्या वर पहिल्याच सोमवारी भाविक दाखल झालेले आहेत. मंदिर प्रशासनातर्फे सर्व खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. भाविकांना मी आवाहन करेल की कुंभाची कामं त्र्यंबकेश्वर शहरामध्ये नाशिक त्र्यंबक रस्त्यालगत सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने देखील तात्काळ खंबाळे पार्किंग सुरू करून आणि वाहतूक सुरळीत केलेली आहे. तरी धर्मदर्शनाच्या रांगेने सुरळीत दर्शन त्या ठिकाणी होत आहेत. त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा देखील सुरळीत सुरू आहे. भाविक आनंदाने हर हर महादेवच्या जयघोषात दर्शनाचा लाभ घेत